दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बाजीराव कांबळे साहेब, राज्याध्यक्ष, राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तथा आरोग्य निरीक्षक राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूर, पदसिद्ध सदस्य राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना शाखा कोल्हापूर. चांदेकरवाडी तालुका राधानगरी येथील नव्याने होणाऱ्या पाणंद रस्त्यावरील काही शेतकऱ्यांनी हद्दीवरून ग्रामपंचायतमध्ये तक्रार केल्यानंतर सुरुवातीला रस्त्याच्या वादामुळे ग्रामपंचायतीसमोर मोठे पेच प्रसंग उभे राहिले होते. तोडगा न निघाल्यामुळे संबंधित वाद हा तहसीलदार राधानगरी यांच्याकडे पोहोचला. यावेळेस तहसीलदार अनिता देशमुख यांनी जागेवर भेट देऊन पाहणी केल्यानंतर ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल दिला होता. पण नंतर शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. त्यांच्याकडेही तोडगा न निघाल्याने हा वाद कोर्टात गेला होता. गेल्या 2 ते 3 वर्षापासून विविध वाद आणि अडथळ्यांमुळे बंद असलेल्या वादग्रस्त पाणंद रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला असून स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि संबंधित प्रशासनाच्या पुढाकारातून हा मार्ग खुला झाल्याने परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. हा रस्ता बंद असल्याने शेतमाल वाहतूक, जनावरांची ने-आण तसेच दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. न्यायालयाची कोणतीही स्टे ऑर्डर नसल्याने आता रस्ता JCBच्या सहाय्याने खुला झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे मत उपसरपंच स्वाती बबन खोत यांनी व्यक्त केले. या पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीकडे जाण्याची सोय मोठ्या प्रमाणात सुलभ झाली असून वाहतुकीचा वेळ आणि त्रासही कमी होणार आहे, असे मत शेतकरी सागर खोत, बबन खोत यांनी व्यक्त केले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. वर्षापासून हा रस्ता बंद होता, वादातीत होता. तो अनेक वर्षानंतर आजच्या घडीला हा पूर्ण होतोय. तर याबद्दल तुमचं मत काय? मत म्हणजे हा 2-2.5 वर्ष झाले हा रस्ता वादामध्ये होता. पण या रस्त्याला शेतकऱ्यांनाही त्रास होत होता. शेतीच्या कामासाठी इथं 2 व्हीलर फक्त येत होती, मोठे वाहन कुठे येत नव्हते. त्यामुळं आम्ही कोर्टाच्या आदेशानुसार हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करून या रस्त्याला मोकळा श्वास दिलेला आहे. गेल्या 2-2.5 वर्षापासून हा रस्ता बंद होता, आज तो खुला होतोय. तर शेतकरी म्हणून तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? हा रस्ता 2-2.5 वर्ष बंद होता, पण आज दोन्ही शेतकऱ्यांच्या सहमतीने आज रस्ता हा खुला झालेला आहे 14 फूट. त्यामुळे आम्हाला सर्वांना समाधान आहे. आता लवकरात लवकर हा डांबरी पण होती अशी आमची सर्वांच्या वतीने मी यांना सरपंच, डिप्युटी सरपंच यांना सांगत आहे. आणि चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे. दोघांच्या शेतकऱ्यांच्यामधूनच हा रस्ता गेलेला आहे. खेळीमेळी वातावरणात आता चालू आहे. 14 फुटाचा रस्ता कंप्लीट होत आहे आता. अडचण निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.